तर माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही मी चमत्कारिक उद्योग केले. त्याचा एक उद्योग असा होता की एक वृत्तपत्र काढलं. राजनीती नावाचं मासिक आम्ही चौघांनी काढायचं ठरवलं. प्रत्येकाने 5,000 रुपये त्याच्यात घातले. 20,000 रुपये घालून आम्ही हा उद्योग सुरू करायचा ठरवलं. एखादी गोष्ट पचली नाही ते कुणाची फार चुकीची गोष्ट करत असेल तर त्याला शिक्षा द्यायचा अधिकार आपल्यालाच आहे असा समज पक्का असलेला हा तालुका आहे. आजच्या दिवशी चोरवाल्याने एक नवीन उपक्रम हातामध्ये घेतला. महाराष्ट्र दिनमान हे वृत्तपत्र, महाराष्ट्र दिनमान.com ही वेबसाईट आणि ट्विटर चॅनल हा सगळा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी आपण करतो. त्यांनी सांगितलं की हे करण्याच्या संबंधीचा निकाल त्यांनी घेतला हे त्यांच्या मित्रांना कळल्यानंतर पहिली प्रतिक्रिया जी आली ती अरे बापरे म्हणून आली. आणि ते खरं आहे, मी त्याच्याशी 100% सहमत आहे. कारण माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही मी चमत्कारिक उद्योग केले. त्याचा एक उद्योग असा होता की एक वृत्तपत्र काढलं. त्या वृत्तपत्राचं नाव होतं नेता. त्याचे 5-6 अंक निघाले, पुन्हा काही निघाले. त्याच्यानंतर आमचे एक मित्र होते, ते हयात नाही, त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे आणि आणखी आमचे 2 मित्र होते, तेही हयात नाही. त्यांचं नाव होतं V.K. देसाई आणि तिसऱ्यांचं नाव होतं शशी शेखर वेदक. शशी शेखर वेदक हे आयुष्याचा बराच काळ त्यांनी इंग्लंडमध्ये घालवला होता. आणि इंग्लंडमधली लेबर पार्टी जी आहे त्या लेबर पार्टीमध्ये ते काम करत असत आणि हे दोघेही परत आले. आणि एक दिवशी आम्ही बाळासाहेबांच्या घरी बसलो असताना मी, शशी शेखर वेदक, V.K. देसाई आणि बाळासाहेब आमची चर्चा झाली की आपण एक वृत्तपत्र क्षेत्रात जाऊया, मासिक काढूया. अमेरिकेमध्ये टाईम नावाचं मासिक निघतं. त्या मासिकामध्ये देशातल्या अनेक भागाची माहिती असते, विज्ञानाच्या संबंधीचं लिखाण असतं, राजकारणाच्या संबंधीचं अनेक लिखाण असतं. तसं मराठीत का काढायचं नाही असं शशी शेखर शिकून आले होते. त्यांनी आम्हाला लोकांच्या समोर मांडलं आणि शेवटी असं ठरलं की आपण काढायचं. रजिस्ट्रेशन केलं, आम्हाला नाव मिळालं जे आम्ही मागत होतो, राजनीती. राजनीती नावाचं मासिक आम्ही चौघांनी काढायचं ठरवलं. प्रत्येकाने 5,000 रुपये त्याच्यात घातले. 20,000 रुपये घालून आम्ही हा उद्योग सुरू करायचं ठरवलं. उद्योग सुरू करायचं ठरवल्याच्या नंतर बाळासाहेबांच्या एका कुटुंबातल्या व्यक्तीने सांगितलं की तुमचा पहिला अंक सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे त्या मंदिरात 2 गणेशाला अर्पण करा. तो असा खपेल की काही चिंता करू नका. तो अंक स्वादून सुद्धा दिसणार नाही, असा खपेल. आम्ही चौघांनी मिळून तो वार्षिक तयार झाल्याच्या नंतर सिद्धिविनायकला वाहिलं. त्याच्यानंतर तो वार्षिक दिसलं नाही. त्यामुळे अरे बापरे, हे जर कोणी म्हणलं असेल त्याचा साक्षात अनुभव हा माझ्यासारखा आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी मी केला. कोल्हापूर हे अनेक क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्राचं महत्त्वाचं ठिकाण आहे.
आणि वृत्तपत्र क्षेत्रामध्ये त्यांनी जायचं ठरवलं. त्यांनी माझ्या कानावर घातलं. मी त्यांना सहजच पाहिलं की शेवटी त्याच्या विस्ताराच्यासाठी इथं मर्यादा येतील का? ते पुणे मुंबई अशा शहरांचा का विचार करत नाही की जिथे कदाचित वाचिकांची संख्या प्रचंड असायची शक्यता आहे. आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य मला अनेक वर्षापासूनच आहे. एखाद्या त्यांची भक्ती असली किंवा त्याच्यापासून दूर जात नाही. कोल्हापूरमध्ये उधारी आणि एका काळामध्ये सत्यवादी ही दोन वृत्तपत्र कोल्हापूरकरांच्या घराघरात अनेक वर्ष अनेक पिढ्या हे फाळण्याच्या संबंधीची संधी अनेकांना मिळाली. आणि म्हणून हे लोकांनी स्वीकारलेली प्रचंड मान्यता असलेली आणि पुढारी काळ कालचे आणि सत्यवादी काळ यांच्या लिखाणाच्या संबंधीची आस्था असलेला एक वाचकांचा मोठा वर्ग आज या कोल्हापूर नगरीमध्ये परिसरामध्ये आहे. आणि ते अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले वृत्तपत्र असताना तुम्ही काही नवीन करतो म्हणल्याच्या नंतर सहजासहजी या ठिकाणी त्याचा स्वीकार होईल का नाही याची माझी शंका आहे. आणि म्हणून हा प्रश्न मी त्यांना विचारला. पण अशी अपेक्षा करूया की त्यांनी अनेक वृत्तपत्रात काम केले. अनेक त्यांची लिखाणं महाराष्ट्राच्या मराठी वाचकांनी वाचली आणि त्या लिखाणाचा दर्जा बघितला त्यानंतर. आणि आत्ता त्यांनी तिन्ही उपक्रम जे हातामध्ये घेतले ते बघितल्याच्यानंतर त्याच्यामध्ये यश येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. आणि त्यासाठी मी त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला हे आत्ताच मानसिंगरावांनी सांगितलं की आमच्या शहर तालुक्याचे एक जुनं वैशिष्ट्य होतं. त्यांनी वेळाशीच्या सत्याग्रहाचा उल्लेख केला. शहर तालुका असा की साधारणतः एखादी गोष्ट पचली नाही ते कुणीची फार चुकीची गोष्ट करत असेल तर त्याला शिक्षा द्यायचा अधिकार आपल्यालाच आहे असा समज पक्का असलेला हा तालुका आहे.